भारताचं नंदनवन असं समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड असा हल्ला केला। यात निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले। ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचलेलं पहिलं मराठी चॅनल होतं पुढारी न्यूज। दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर बैसरण व्हॅलीमध्ये पर्यटकांची एकच धावपळ उडाली। जीव वाचवण्यासाठी म्हणून पर्यटकांनी डोंगर दऱ्यातून चिखल मातीतून कशा प्रकारे पळ काढला। बैसरण व्हॅलीचा हा प्रवास नेमका किती खडतर आहे हेच दाखवणारा आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आणि कॅमेरामन अनिल कपूर यांचा हा स्पेशल रिपोर्ट। बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मारी। जेव्हा हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर भारताचे जे पर्यटक होते ते या भागातून या ठिकाणून खाली आले आणि जर आपण विचार केला तर या ठिकाणी घोड्याला चढणं देखील कठीण आहे। अशा परिस्थितीचा हा भाग आहे आणि या भागातून वरती जाणं आणि तेही सामान घेऊन हे अत्यंत कठीण आहे। अक्षरशः रांगत वरती चढावं लागतं। एका बाजूने खोल नदी, दरी आणि दरीच्या वरती हा टेकडीचा भाग आहे आणि याच्या पलीकडे जो पिकनिक स्पॉट आहे तो आहे। त्या पिकनिक स्पॉट पर्यंत पोहोचताना अक्षरशः दम जो आहे तो लागतो। ज्या बैसरण पिकनिक स्पॉटवरती हल्ला झाला त्या पिकनिक स्पॉटच्या काही अंतरावरती आपण आहोत। हा उंच असा डोंगर चढून आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या दलदलीमध्ये त्या दिवशी जर आपण पाहिलं तर जे पर्यटक होते ते याच दलदलीमध्ये फसल्याचं पाहायला मिळालं। तुम्हाला मी दाखवतो जो स्पॉट आहे तो स्पॉट आपल्या समोर आहे आणि या ठिकाणी चालत अशा पद्धतीने लोक या ठिकाणी आले होते आणि आज आपण त्या पिकनिक स्पॉट जो समोर पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत। समोर जे आहे ते बैसरण पिकनिक स्पॉट आपल्याला पाहायला मिळतोय आणि अखेर हा खडतर असा प्रवास करत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या स्पॉटवरती येणं किती कठीण होतं हे आपल्या आज लक्षात येत असेल। इथल्या जम्मू काश्मीर वासियांना जे आहे ती मदत आपल्या पर्यटकांची केली होती। आपलं जे हवं ते जे हातात जे सामान आहे ते सोडून जे मिळतंय ते घेतलं आणि एवढ्या मोठ्या गर्दी या ठिकाणी झाली की हे जे गेट आहे हे गेट तुटून पडलं बाजूला आणि लोक जे आहे सैरावैरा मार्ग मिळेल त्या बाजूने पळत होते। जीव हातात घेऊन जीव मुठीत घेऊन या ठिकाणी जे आहे लोक जे आहे ते निघत होते। आता आपण थेट तो जो स्पॉट आहे त्या स्पॉटच्या ठिकाणी पोहोचतोय। बैसरण पिकनिक स्पॉट ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आपण आहोत। एक तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहिला होता आणि एक महिला सांगते की माझे पती या ठिकाणी पडलेले आहेत, त्यांना वाचवा। त्या भारताच्या पर्यटकाचं त्या कर्नलचं हे रक्त आहे ते तुम्ही रक्त पाहतायत आणि ह्याच गेटवरती त्या ओरडत असतात की माझ्या पतीला वाचवा, माझ्या पतीला वाचवा। ही ती जागा आहे ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता आणि हल्ल्यानंतर लोक अक्षरशः धारातीर्थी या ठिकाणी पडले होते। रहो हम साथ में। मैडम ये जो भीड़ सब है प्रेशर, आप टेंशन मत लो, मेरे पति को बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। भैया तो करिए फोन प्लीज भगवान के लिए बचा लो। दब से मन युवा डिजाइन किया है। ठीक है, ही ती जागा आहे आणि ती जागा आज आपण तुम्हाला दाखवतो। हा पिकनिक स्पॉट आहे। या पिकनिक स्पॉटच्या ठिकाणी लोक जे होते अक्षरशः ज्यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि ज्यांच्या अंगावरती ब्लड आहे ते ब्लड असणारे जखमी असणारे लोक जे आहे ते या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळालं होतं। क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just Huh? ask for help. Okay, you first you give the hands water, Yes. drop of water. Take a drop of water, sir, please. बाकी जे लोक होते ते निघून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हा सुरुवातीचा एंट्री गेट आहे आणि त्या एंट्री गेटमधून जर आपण पाहिलं तर
तर आपल्याला लक्षात येईल की जे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते ते हेच व्हिडिओ आहेत आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजलं होतं की कशा पद्धतीने जो आहे तो हल्ला झाला होता आणि हे जे मैदान आहे हे मैदान आता आपल्याला समोर पाहायला मिळत आहे आणि समोरच्या बाजूने जे दहशतवादी होते ते दहशतवादी आल्याचं आपल्याला लक्षात आलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये लोक अशा पद्धतीने सैरावैरा पडत होते या खुर्च्या ज्या आहेत त्या तशाच या ठिकाणी आजही पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक जखमी असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. या ठिकाणी खुर्च्या आणि टेबल सुद्धा तशीच अस्ताव्यस्त पडून आहेत. या ठिकाणी दहशतवादी कुठून आले आणि त्यांनी पर्यटकांवर नेमका कसा हल्ला केला याचा आढावा घेतलेला हा रिपोर्ट पाहूया. मी सध्या अशा ठिकाणी उभा आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत आणि अंगावर काटे देणारे जे व्हिडिओ होते पहलगाम या ठिकाणच्या हल्ल्याचे ते व्हिडिओची आठवण यावेळेस तुम्हाला येणार आहे. एक महिला समोर या ठिकाणी ओरडत येत असते आणि ती म्हणत असते की माझ्या नवऱ्याला वाचवा म्हणून ती सांगत असते. ती समोरची जागा ती आहे आणि एक पुरुष जो असतो एक व्यक्ती जो असतो तो या खुर्चीवरती बसलेला असतो आणि त्याला उपचाराची गरज आहे अशी ती महिला सांगत असते. तर हीच ती जागा आहे. क्या हुआ इसको, क्या हुआ? Please ask for help. We don't need. Okay, don't worry, don't worry. You okay? You need a water, sir? Sir, we'll manage. Just Huh? ask for help. Please Okay, start short. first you give the hands water, Yes. drop of water. Take a drop of water, sir, please. Please. आणि प्रचंड तुम्ही पाहू शकतात की जखमींना या ठिकाणी ठेवलं होतं. जे चांगले आहेत त्यांनी या ठिकाणून या समोरच्या गेटमधून आपला जीव मुठीत घेऊन आपले प्राण वाचवले. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हा जो भाग आहे जे लोकांच्या जेवणाचं या ठिकाणी साहित्य आहे या ठिकाणी भेळ विकली जात होती. भेळीचे जे अक्षरशः खाण्यासाठीचे चमचे बनवण्याचं साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर असे या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की आपण अशा पद्धतीने या चमचे घेऊन भेळ जे असतो ती खात असतो. ती भेळ तशीच आहे. या भेळीचा जो कांदा आहे तो या ठिकाणी तसाच आपल्याला पाहायला मिळतोय. तर विधभर पोटाची आपली तीसभर खळगी आणि छोटी छोटी जी दुकानं असतात त्या दुकानदारांचं हे सगळं साहित्य त्यांनी तसंच सोडलं आणि या ठिकाणून त्यांनी आपला जीव जो आहे तो मुठीत घेऊन या ठिकाणी आपला जीव वाचवला. तर ही परिस्थिती या भागाची आहे. आणि जर तुम्हाला पाहिलं तर आजूबाजूला या ठिकाणचे सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने पडल्यात आपल्याला पाहायला मिळतात. टेबल तसेच आहेत. जी गोष्ट जिथं पडलेली होती ती तशीच आहे आणि या ठिकाणी आर्मी जी आहे ती येऊन गेली. त्यांनी या ठिकाणचं सॅनिटायझेशन केलेलं आहे. पण आता जर आपण पाहिलं तर सगळं अस्ताव्यस्त पडल्याचं आपल्याला आजही पाहायला मिळतं. छोटी छोटी दुकानं जी होती त्या दुकानाचं साहित्य त्यांचे टेबल हे सगळ्या गोष्टी जशाच्या तशा या ठिकाणी पडलेल्या आहेत. फक्त आता यामुळं या लोकांचे जीव गेले आहेत त्या लोकांचे मृतदेह या ठिकाणी होते. बाकी सगळे लोक जे वाचले ते या ठिकाणाहून बाहेर पडले. ज्या महिला चे पती यामध्ये मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी रडतानाचे व्हिडिओ आपल्या समोर आले. बाकी लोक या ठिकाणून बाहेर पडले. मात्र बाहेर पडताना दुकानदार असो किंवा या ठिकाणचे छोटे छोटे इतर व्यावसायिक असो त्यांनी आपला जीव मुठीत घेऊन आपला प्राण वाचवल्याचं या दृश्यामधून आपल्याला लक्षात येतं. बैसन व्हॅलीमध्ये ज्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले होते त्या ठिकाणी आपण सध्या उभा आहोत. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा गोळीबार झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जे लोक मृत्युमुखी पडले त्या मिडल स्थानी आपण आहोत. असं सांगितलं जातं की दहशतवादी या समोरच्या भागातील जे झाडी आहेत या झाडांमधून या ठिकाणी पोहोचले होते आणि या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते पर्यटक या ठिकाणी होते आणि या पर्यटकांना अंदाजही नव्हता की अशा पद्धतीने कुठला हल्ला या ठिकाणी होऊ शकतो. आणि हल्ला जो आहे झाल्यानंतर या ठिकाणी
असणाऱ्या पर्यटकांना काही कळत नव्हतं नक्की काय घडलेलं आहे, कारण लोकांना माहितीही नव्हतं की अशा पद्धतीने हल्ला होतोय. पहलगाममध्ये अशा पद्धतीने कधी हल्ला झाला नव्हता. त्यामुळे जे पर्यटक व्यवस्थापक होते, लोकांना घेऊन येणारे लोक होते, त्यांना देखील माहिती नव्हतं की कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडलेला आहे. आणि माझ्या समोरची जी बाजू आपण पाहत आहात त्या बाजूला जे लोक आहेत या ठिकाणी होऊन ते पसार झाल्याचं सांगितलं जात आहे. तर एकंदरीत जर पाहिलं तर ही समोरचा जो भाग आहे, हा समोरचा भाग पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. आणि या जंगलामध्ये मारल्यानंतर, गोळीबार केल्यानंतर, निष्पाप लोकांचा बळी घेतल्यानंतर ते जे लोक होते ते लोक या ठिकाणून पळाल्याचं सांगण्यात येत आहे. तर हा समोरचा भाग आहे. लोक या ठिकाणी जेव्हा आनंद घेत होते निसर्गाचा, तेव्हाच अशा प्रकारे हा हल्ला जो आहे तो करण्यात आला. आणि हल्ला झाल्यानंतर लोकांचा या ठिकाणी जीव गेला. हे सगळी दृश्य आजही आठवल्यानंतर आपल्या अंगावरती काटा येतो. पहलगाम मधील हल्ल्यावेळी पर्यटकांसह स्थानिक दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांनी सुद्धा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. यावेळी दुकानदारांनी हजारो रुपये किमतीच्या काश्मीरी शाली या तिथं तशाच ठेवल्या आणि पळ काढला. काही पर्यटक मॅगी, नाश्ता हे सारं अर्धवट सोडून पळाले. हल्ल्याच्या 4 दिवसांनंतर सुद्धा या महागड्या वस्तू आणि खाद्यपदार्थ हे तसेच पडून आहेत आणि त्याचाच घेतलेला हा आढावा. काश्मीरमध्ये वेगवेगळ्या वस्तू मिळतात, त्या अत्यंत महागड्या असतात असं बोललं जातं आणि अनेकांना माहिती आहे. त्यातली त्यात काश्मीरमधली शॉल तर अत्यंत महत्त्वाची आणि महागडी असते. या ठिकाणी जेव्हा बैसन व्हॅलीमध्ये हल्ला झाला त्यावेळेस लोकांनी आपलं दुकान सोडताना या काश्मीरी शॉल देखील या ठिकाणी सोडून दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा शॉल जे आहेत ते अत्यंत महाग समजल्या जातात. आणि या सगळ्या शॉलचं जर आपण पाहिले, त्या नवीन शॉल ज्या आहेत त्या या ठिकाणी दुपट्टे असो, शॉल असो, त्या अक्षरशः बॅगमध्ये जशाच्या तशा आहेत. आणि त्या इथे सोडून इथले दुकानदार जे आहेत ते निघाले. त्यांनी या ठिकाणी आपला जीव जो आहे तो मुठीत घेऊन आपला जीव वाचवल्याचं पाहायला मिळतं. तर आपल्या जीवापेक्षा काही मोठं नसतं, मात्र पोट हे मोठं असतं. त्यामुळेच या भागामध्ये दहशतवादी हल्ले करतात. त्या भागामध्ये अशा पद्धतीने लोक जे आहेत ते व्यवसाय करताना पाहायला मिळतात. मात्र ह्या शॉल जर पाहिला, या शॉलीचा ढीग पाहिला तर एक बाब लक्षात येते की काय त्यावेळची परिस्थिती असेल. हल्ला झाल्यानंतर इथले जे हॉटेल मालक होते त्यांनी आहे ती परिस्थिती सोडून या ठिकाणून आपला जीव मुठीत घेऊन पळाले, अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आता जर तुम्ही पाहिलं तर मी या एका हॉटेलमध्ये आहे. इथे बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल आहेत. आणि जर आपण इकडे आतमध्ये आलो तर ह्या हॉटेलमध्ये जर लक्षात येईल की इथले गॅस सिलेंडर जे होते ते या लोकांनी फेकून बाहेर दिलेले आहेत, बाहेर टाकलेले आहेत. ही गॅसची लाईन आहे आणि हे गॅसच्या लाईन वगैरे हे जे काम सुरू होतं हे सगळं सोडून हे लोक जे आहेत या ठिकाणावरून निघाले. इथे ही जी फ्रीज आहे, ह्या फ्रीजचा दरवाजा देखील जसाची तसा उघडा आहे. या ठिकाणी चहा जो होता तयार केलेला हा देखील तसा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मॅगी जी तयार केली होती ती देखील तशीची तशी आहे. या लोकांचं जे सामान आहे, बाकीचं जे ब्रेड असो, आमलेट असो, ज्या वस्तू ज्या गरजेच्या आहेत त्या सगळ्या जशाच्या तशा आहेत. म्हणजे अक्षरशः त्या माणसाची पैशाची कदाचित ही बॅग असू शकते. हे सगळं सामान सोडून त्या लोकांनी आपला संसार जे ईद पोटाची तीचभर खळगी भरण्यासाठी त्यांनी हे सगळं तयार केलं होतं ते सगळं सोडून जे आहे ते लोक या ठिकाणून निघाले आणि आपला जीव वाचवल्याचं पाहायला मिळतं. तर एकंदरीत काय परिस्थिती असेल आपण पाहू शकतात. आणि त्या ज्या हॉटेल मालकाचं हे दुकान आहे त्याचं इथे लायसन, शॉप ॲक्ट लायसन आपल्याला पाहायला मिळते. तर ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हाची ही परिस्थिती आहे. आणि हल्ला झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने लोकांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून बाहेर जावं लागलं. तर दहशतवादी हल्ल्यावेळी स्थानिक हॉटेल चालकांनी गॅस सिलेंडर लांब फेकून दिले आणि त्यामुळं मोठा अनर्थ टळला. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला तिथं एक मशीद सुद्धा आहे. मात्र देवाच्या दारात सैतानांनी कसं नापाक कृत्य केलं त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
बैसरन व्हॅलीमध्ये ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस काही सिलेंडर समयसूचकता दाखवत या ठिकाणी दुकानदारांनी बाहेर फेकले. तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकतात, समोरची बाजू आहे ज्या ठिकाणी हल्ला झाला आणि ही छोटी छोटी दुकानं जी आहेत ती दुकानं या ठिकाणी सुरू होती. मात्र जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा इथल्या दुकानदारांनी सर्व लोकांचे प्राण वाचवावे म्हणून आपल्या दुकानामध्ये असलेले सर्व जे गॅसचे सिलेंडर आहे ते बाहेर फेकले. कारण असं म्हटलं जातं की एक सिलेंडर हा एका बॉम्बचं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. तर जर आता पाहिलं तर या ठिकाणी हे सगळे सिलेंडर साधारण आम्ही आत्ता जे मोजले ते 22 सिलेंडर आहेत आणि 22 सिलेंडर या ठिकाणी अशा पद्धतीने बाहेर फेकण्यात आलेले आहे. काही सिलेंडरला कॅप आहेत तर काही सिलेंडरला कॅप देखील नाही आहेत. मात्र इथल्या लोकांनी खऱ्या अर्थानं जर हे सिलेंडर बाहेर फेकले नसते तर अनेकांचे जीव जे आहेत ते गेले असते आणि मोठा धमाका या 22 सिलेंडरचा झाला असता अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र आता जर आपण पाहिलं तर हे सिलेंडर बाहेर फेकल्यामुळं मोठी जीवितहानी जी आहे ती वाचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर एकंदरीत जर पाहिलं तर हे सिलेंडर जे आहेत ते समयसूचकता दाखवत आपला जीव धोक्यात घालून जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी या ठिकाणी बाहेर फेकले, अन्यथा मोठी जीवितहानी या ठिकाणी झाली असती असं बोललं जात आहे. त्यामुळं खरं तर हे जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराच्या कामगिरीला आपण सगळ्यांनी सलामच ठोकायला हवा. तर एकंदरीत आज जे लोक या ठिकाणी वाचलेले आहेत ते वाचलेले लोक सध्या जर आपण पाहिलं तर ते सगळे लोक या समयसूचकतेमुळं वाचले असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दहशतवाद्यांना जात धर्म नसतो. दहशतवाद्यांनी लोकांना इथल्या मुस्लिम लोकांना कलमे वाचायला लावलं असं सांगितलं जातं. मात्र त्यांना खरा धर्म कळालाच नाही. आपण म्हणतो की देवाच्या दारामध्ये सर्व काही समान असतात. मात्र मी आता जी व्हॅली आहे बैसरन व्हॅली, त्या बैसरन व्हॅलीमध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणच्या मशिदीसमोर उभा आहे. जर हे दहशतवादी देवाला मानत होते, अल्लाला मानत होते तर त्यांनी या खुदाचं घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मशिदीसमोर अशा पद्धतीने गोळीबार किंवा रक्तपात जो आहे तो केला नसता. ही पूर्ण जर व्हॅली आपण पाहिली तर या ठिकाणी मस्जिद शरीफ बैसरान असं त्या ठिकाणी मस्जिद आहे आणि या मस्जिदच्या समोरच लोकांचे मृतदेह या ठिकाणी पडल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. हा पूर्ण जो परिसर आहे तो हल्ल्याचा परिसर आहे आणि याच भागात जो आहे तो हल्ला झाला. आणि मग हल्ला झाल्यानंतर एक बाब लक्षात आली की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला, मृतदेह पडले. मात्र ते सगळं जे काही घडलं, रक्तपात झाला, तो देवाच्या दारात झाला. तर आपण यावरून एक गोष्ट लक्षात येते की एरवी सांगितलं जातं की आम्ही धर्मासाठी करतो, मात्र धर्माचा जो देव आहे त्या देवाला देखील या लोकांनी सोडलं नाही. कारण त्याच्या समोरच अशा पद्धतीने रक्तपात करण्याचं काम जे आहे या दहशतवाद्यांनी केलं. त्यामुळं दहशतवाद्यांना कोणताही जात नसते, कोणताही धर्म नसतो हे यावरून स्पष्ट होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, बैसरन व्हॅली. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आणि व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर यांनी तयार केलेले हे एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट्स पाहिल्यानंतर पुढारी प्राईममध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.